मॅन पॉवर पाहिजे, जागा पाहिजे, मार्केट पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे. या सगळ्या गोष्टीच आपण नेहमी चर्चा करत असतो की असं असं सगळं हवंय. परंतु या गोष्टीची तसं पाहिलं तर काही गरज नाही. पण एक गोष्ट जर असेल तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करता येतील. तर त्याचं नाव आहे माइंडसेट. हे जे अचिव्हमेंट माइंडसेट आहे, अचिव्हमेंट मोटिवेशन आहे, अचिव्हर्स माइंडसेट आहे, ते कसं तयार करता येऊ शकतं याच्यावर खूप वर्ष आधी म्हणजे 1964 याच्यावर एक मोठी थेअरी तयार केली गेली. त्याच्या मागे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. 4 देशामध्ये हा एक्सपेरिमेंट केला गेला. भारतात सुद्धा तो काकीनाडा आंध्र प्रदेशमध्ये केला गेला. आणि ते करणारे होते डॉक्टर डेव्हिड मॅकलेलॅन. हे फेमस बिहेवियरल सायंटिस्ट होऊन गेले अमेरिकेतून. त्यांनी याच्यावर खूप काम केलं. आणि 10 वर्षाच्या वेगवेगळ्या देशातल्या रिसर्च नंतर त्यांनी ही थेअरी डेव्हलप केली. आणि त्यांनी हे प्रतिपादन केलं की येस, जर अचिव्हमेंट माइंडसेट तुमच्या असेल, जर तुमचा अचिव्हमेंट मोटिवेशन तुमच्यामध्ये असेल, तर यू कॅन बी सक्सेसफुल इन एनीथिंग, नॉट ओनली इन बिझनेस, बट व्हॉट एव्हर थिंग्स यू आर इन, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. आणि त्याच बेसिसवर त्याच बेसिसवर हे काम डेव्हलप झालं. आणि ही गोष्ट विकसित झाली की येस, हे जर मोटिवेशन वाढलं, हा जर माइंडसेट तयार झाला, तर ते लोक यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. तर मग त्याच्या संदर्भात प्रशिक्षण सुरू झाले. 1985 पासून आपल्या भारतामध्ये अचिव्हमेंट एक ईडीआय नावाची संस्था एस्टॅब्लिश झाली, आंतरप्रदेश डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली. त्याच्या आधी वेगवेगळ्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून काही गोष्टी तयार केल्या गेल्या. आणि 85 पासून मग याचे एक प्रशिक्षक तयार करण्याचं काम सुरू झालं. आणि मग पूर्ण भारतभर आता ही चळवळ झाली. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये एक अचिव्हर्स माइंडसेटचं एक ट्रेनिंग स्पेशल, हे पहिले तर फक्त हेच प्रशिक्षण होतं. आता त्याच्यामध्ये हा अचिव्हमेंट मोटिवेशन जो आहे, हा इट इज जस्ट वन पार्ट. पण सगळ्यांचा बेस हा जो आहे ना, हा जो आहे उद्योगवर्धिनीचा. आणि जर माझा जर विचार केला तर मी आता तर 39 इयर्स एक्सपिरियन्स आहे. 68,000चे प्लस एंटरप्रेन्योर्स आम्ही तयार केले आहेत. आणि मोस्ट ऑफ देम म्हणजे 95% यांच्याकडे याचा डाटा आहे आमच्याकडे. 95% आर फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स, पहिल्या पिढीतले उद्योजक आहे. आमच्या 10 जणांचं असे आहे की जे 100 कोटीच्या वरती गेले, 100 करोड. आणि 200 एंटरप्रेन्योर्स असे की जे 10 करोडच्या वरती आहे. काही एंटरप्रेन्योर्स इथे तुम्हाला दिसतील, असे आमचे एक शशिकांत धात्रक आहे, वरुण ॲग्रो म्हणून त्यांची कंपनी आहे, आज 100 करोडचा वर टर्नओव्हर आहे. वैभव जोशी आहे, महिंद्राचे मोठे व्हेंडर्स आहे. आणि शिवाय एकविरा इरिगेशन म्हणून आहे, त्यांचं मोर दॅन 100 करोड टर्नओव्हर आहे. रवींद्र झोपे आहे, यांच्याकडे रवींद्र वैभव जोशी यांनी 10 रुपयात व्यवसायाला सुरुवात केली. शशिकांत धात्रकनी 5,000 रुपयात व्यवसायाला सुरुवात केली. रवींद्र झोपेकडे तर पैसे नव्हते, जागा सुद्धा नव्हती, काहीच नव्हतं, म्हणजे शेल्टर सुद्धा नव्हता. 9 दिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढले, 5 दिवस बस स्टँडवर काढले. आणि आज मोठे म्हणजे 5 उद्योगाचे ते मालक आहेत. नितीन मुनगे, एक शेतकऱ्याचा मुलगा, वाटी फक्त 1 एकर होती, ते 1 एकरात बी 2 भाऊ होते. 1 लाखाचं कर्ज मिळालं त्यांना 2 वर्ष लागली. आणि ते आज आता 50 कोटीचा टर्नओव्हर करत आहे. अरुणा देवरे या चौथी पास आहे, 120 कोटीचा टर्नओव्हर आहे. नाशिकला अतुल इंडस्ट्री म्हणून, अतुल मिल्क म्हणून आहे, खूप फेमस ब्रँड आहे. 50,000 लिटरचं सेलिंग ते करतायत दररोज. नलिनी कुलकर्णी 10वी पास ही लेडी,
आणि अगदी काही नसताना आज त्यांचं एक खूप छान मोर दॅन 150 पीपल लोकांना त्यांनी रोजगार दिलाय. असे खूप उदाहरण आहेत आमच्याकडे. इनफॅक्ट इफ यू विजिट आवर युट्यूब चॅनल you'll find number of such examples are there. तर मला सांगायचं काय की हे सगळे पहिल्या पिढीतले लोक, हे काही असे काही कुठले मारवाडी गुजराती वगैरे अशी नावं नाही परंपरेतली की जे लोक ज्याला आपण परंपरेने व्यवसाय दिसतात, पण ही सगळी पहिल्या पिढीतली उद्योजक आहे. जोशी, कुलकर्णी, देवरे, बुनगे, दात्रक ही नाव काही व्यवसायातली नाहीत. तर मग हे सगळे लोक पहिल्या पिढीतले असताना सुद्धा जर उद्योजक होऊ शकतात, त्याला कारण आमचं प्रशिक्षण आहे असं मी अगदी नाही सांगणार. आपण प्रशिक्षणाने त्यांना दिशा दिली, परंतु त्याला मुख्य कारण जे आहे ते त्यांच्यामधलं अचिव्हमेंट मोटिवेशन डेव्हलप झालं. त्याच्यामधला तो उद्योजक जागरूक झाला आणि त्यांचा तो माइंडसेट तयार झाला आणि ते लोक आज यशस्वी झाले. तर मित्रांनो, नॅचरली सगळ्यांना अशी इच्छा असेलच ना की आपण यशस्वी व्हावं, आपण अचिव्हर व्हावं. मग त्याच्यासाठी या माइंडसेटची जास्त गरज आहे. तर माइंडसेट आला ना, एव्हरीथिंग फॉलोज. खूप लोक आहेत, तुम्ही जर कोणत्याही मोठ्या उद्योजकाचं जर पाहिलं, त्याचं जर इफ यू गो बॅक टू हिज, त्यांनी कुठून सुरुवात केली होती त्याचं जर आपण पाहिलं तर विल फाइंड ही हॅज स्टार्टेड विथ नथिंग. नाशिकला अशोका ग्रुप आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशोका ग्रुपचे चेअरमन आहे अशोक कटारिया. मोर दॅन 10,000 करोडचा टर्नओव्हर करतायत. पण ह्याच व्यक्तीकडे सुरुवातीला 560 रुपये सुद्धा नव्हते. ते 560 सुद्धा लोकांकडून उसने घेतले आणि आज त्यांचा एवढा मोठा टर्नओव्हर ते करतायत. हो, 560 रुपये नसणारा माणूस जर 10,000 कोटीवर पोहोचू शकतो, तर काय होतं त्याच्याकडे? असं त्याच्याकडे होता तो माइंडसेट होता. तर तो माइंडसेट जो आहे ना, तो जर आपल्यामध्ये बी आला तर आपणही ते करू शकतो. हा माइंडसेट आपल्याला डेव्हलप करावा लागेल आणि त्याच्यासाठी आमचं प्रशिक्षण सुद्धा आहे. आता असे माइंडसेट सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. जन्मता काही नसतंच आपल्याकडे, नाही का? जन्मता काही असे काही गुण घेऊन थोडी आपण जन्माला आलोय. हे सगळं आपण इथेच विकसित केलंय, इथेच पाहिलंय, इथेच डेव्हलप झालंय. तर असा सुद्धा हा माइंडसेट सुद्धा डेव्हलप करता येऊ शकतो. गेल्या 39 वर्षाचा माझा जो अनुभव आहे तो हेच सांगतोय की यस, मी स्वतः जेव्हा कन्व्हिन्स झालो तेव्हा मी याच्यामध्ये करिअर केलंय. मी जर कन्व्हिन्स झालो नसतो तर मी याच्यात करिअरच केलं नसतं, नाही का? उद्योगवर्धिनी स्वतंत्र शासनाची नोकरी सोडून मी हा व्यवसाय सुरू केला. मी सुद्धा माझ्या मध्येही तो अचिव्हरचा माइंडसेट आहे. म्हणून मी 16,000 सुरू केलेला बिझनेस आज कोट्यवधी रुपयाचं काम आम्ही करतोय. अनेक क्षेत्रात मी काम करतोय. ट्रेनिंग मध्ये आहे, एक्सपोर्ट मध्ये आहे, रिअल इस्टेट मध्ये आहे, शेअर मार्केट मध्ये आहे. तर मला सांगायचं काय की म्हणजे 16,000 पगार होता मला, आता मी 9-9.5 लाख रुपये पगार वाढतोय महिन्याला. तर हा माइंडसेट का मला आला नाही? माझ्याकडे ना घर होतं, ना ऑफिस होतं, काही होतं, काहीच नव्हतं. टू व्हीलर होती फक्त, ती नोकरीच्या काळात घेतली गेली तेवढीच होती. बाकी ते काही नव्हतं. आज सगळं काही झालं. ते कशाने होऊ शकतं? हे ऑफकोर्स आंतरप्रिन्युरियल व्हेंचर्स केले त्यामुळे झालं. पण आंतरप्रिन्युअर होण्यासाठी जो माइंडसेट लागतो तो मी डेव्हलप करण्याकडे आधी लक्ष दिलं. कारण तो जर झाला तर होऊ शकतो. माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत मित्रांनो. याच्यासाठी मी एक पुस्तक सुद्धा लिहिलं, उद्योगी मन नावाचं, की लोकांपर्यंत हा मेसेज जायला पाहिजे की उद्योजक बनण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागतो तो माइंडसेट. हा जो माइंडसेट आहे तर तो एक सिस्टमॅटिक वेने डेव्हलप होऊ शकतो, नाही का? त्याच्यावर खूप काम करतोय आम्ही. मी स्वतः आता 39 वर्ष काम करतो. तर हा जो माइंडसेट आहे तो डेव्हलप होण्यासाठी एक सिस्टमॅटिक इंटरव्हेन्शन असतं, टू रेट डेज रेसिडेन्शियल. तर त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतोच आहे की जसं इथे लिहिलेलं आहे की माइंडसेट हा क्रिएट होऊ शकतो, चेंज होऊ शकतो, नाही का?
सिस्टमॅटिक जर इंटरव्हेन्शन जर झालं त्याच्यामध्ये तर डेफिनेटली, म्हणजे डेव्हिड मॅकलेल यांनी बेगर्सना एंटरप्रेन्योर्स करून टाकलं. माझ्याकडे काही बेगर नाही आले, परंतु असे लोक आले ते की ज्यांच्याकडे कोर्स फी भरायला पैसे नव्हते. अरुणा देवरे जे आता मी सांगितलं तुला तुम्हाला, त्यांच्याकडे 300 रुपये सुद्धा नव्हते, जे आज 120 कोटीचा टर्नओव्हर. त्यांनी 300 रुपये बी 100-100 रुपये करून भरले आणि चौथी पास झाले. वैभव जोशी यांच्याकडे यांची फी 300 रुपये दुसऱ्याने भरली. दुसऱ्याने ते पैसे भरून त्यांनी आपल्या याला सुरुवात केली. मला सांगायचं काय की हे सगळं काही नसताना जर असं होऊ शकतं, तर मग तो माइंडसेट आपला बी डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि तो जर आपण विचार केला तर यस, इट कॅन बी डेव्हलप्ड. मग तो कसा होऊ शकतो, त्याच्यासाठी आमचा एक 2 दिवसाचा हे प्रशिक्षण कार्यक्रम आहे. 2 days रेसिडेन्शियल आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे ज्या मेन क्वालिटीज, एक तर जसं मी आपल्याला सांगतोय की एंटरप्रेन्योर होण्यासाठी माइंडसेट ऍज वेल एज स्किल सेटची गरज आहे. माइंडसेट लागतो आणि स्किल सेट लागतो. तर हा जर माइंडसेट आणि स्किल सेट आपल्याकडे आला तर आपण हे होऊ शकतो. मग कोणते असे स्किल सेट्स आहेत जे आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे, आणि तेच डेव्हलपमेंट ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमातून. याच्यामध्ये सिम्युलेशन आणि एक सेल्फ अवेअरनेस, काही मेंटल एक्सरसाइजेस आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं डेव्हलप होऊ शकतं. कोणत्या अशा क्वालिटीज आहे की ज्या आपल्यामध्ये विकसित व्हायलाच हव्या, जर तुम्हाला एक एंटरप्रेन्योर म्हणून यशस्वी व्हायचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर त्या क्वालिटी डेव्हलप व्हायला. पहिली क्वालिटी काय? ऑपॉर्च्युनिटी सिकिंग अँड इनिशिएटिव्ह. उद्योग संधी शोधता येणं आलं पाहिजे आपल्याला, आणि ती शोधण्याबरोबर ती साधता बी आली पाहिजे. त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, इनिशिएटिव्ह घ्यावा. संधी आणि वेळ सगळ्यांसाठी सारखी असते, पण ती त्याचीच होते जो त्याच्यावर काम करतो, नाही का? जसं हे प्रशिक्षण असतं किंवा अजून काही गोष्टी असतात, याचे बेनिफिट त्यालाच मिळतो याच्यात सहभागी होतो. काय लोक नाही ठीक आहे, असं काय होत नाही, मग ठीक आहे, नाही होत तर मग तू तिथेच राहा. माझ्याकडे तर 68,000 लोकांचं उदाहरण आहे. मग ते करू शकतो तर आपणही करू शकतो. मग संधी शोधण्याचं जे काही आहे त्याच्या पुढाकार शिवाय तर काही होणार नाही. संधी दिसते पण तो साधल्या जात नाही, असं बऱ्याच वेळा आपण पाहतो. मग आपल्याकडे फक्त पश्चाताप राहतो, अरे यार त्यावेळेला जर केलं असतं तर बरं झालं असतं. संधी तर आली होती पण तू काम केलं नाही. हे अगदी परमेश्वरासारखंच आहे. परमेश्वर असतो पण दिसत नाही, किंवा तो दिसला तरी आपण त्याच्यावर म्हणजे तो लक्ष अनुभवात आला तरी पण आपण त्याच्यावर काम करत नाही. एक गोष्ट मी नेहमी सांगतो, एक खूप साधू होता आणि खूप भक्त पुजारी होता, म्हणजे नॉट साधू, पुजारी होता, आणि देवाची खूप पूजा करायचा. खूप यथाशक्ती, जेवढं शक्य 24/7 त्याच्या भजनात कीर्तनात मग्न राहायचा. खूप असं त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट. पण काय झालं, तो ज्या गावात त्या मंदिराचा पुजारी होता, त्या गावात, ते गाव जे आहे तिथे एक धरण होणार होतं, आणि ते धरण होणार असल्याने, म्हणजे आणि तिथे धरणाचं पाणी येणार होतं, त्यामुळे त्या लोकांना आता ते गावातून बाहेर निघण्याची त्यांना हे दिली, किंवा आता तो 8 दिवसात, 2-4 दिवसातच पूर येणार आहे आणि मग सगळं गाव जलमय होईल, तर त्याची तुमची व्यवस्था केली दुसऱ्या ठिकाणी, तर तुम्ही इथून आता व्हॅकेट करा. मग तरी आपला पुजारी म्हणे नाही, मला तर नाही जायचं कुठे. मग अनेक लोक गेले. आता तरी काही लोक राहिले होते, म्हणून मग एक
गाडी जीप येत होती. आणि तो म्हटलं चला 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 बसा बसा, ज्यांना जायचं आहे त्यांनी तर मग तुम्ही तुम्ही तुमचं मृत्यू नक्की आहे, बसा 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 सगळेजण. मग सगळेजण, बरेच जण गेले, जे राहिले ते सगळे गेले, पुजारी मात्र गेले नाही. पुजारी गेले नाही. मग थोड्या वेळातच पाणी यायला लागलं. पाणी अगदी पायऱ्यावर आलं, मंदिरात यायला लागलं. मंदिरामध्ये अगदी अर्ध्या मंदिरात यायला लागलं. पुजारी वरती गेले. वरचं 2 मजल्याचं मंदिर होतं, वरच्या मजल्यावर. मग एक अजूनही काही लोक राहिले असतील तर त्यांच्यासाठी होडीची सर्व्हिस होती. मग त्या होड्या यायला लागल्या. मग तो एक होडीवाला आला. त्यांनी पाहिलं पुजारी आहे ते. अहो म्हणे पुजारी बाबा बसा. नाही नाही म्हणे, मला नाही जायचं. मी एवढी देवाची भक्ती करतो, मला थोडी काय देव घेऊन जाणार. डोंट वरी, तुम्ही जा म्हणे, माझी काळजी नका करू. गॉड इज विथ मी. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. ठीक पाहू आता काय, खूप आग्रह केल्यानंतर बसे ना. पाणी तर अजून वाढायला लागलं. मग होडी सर्व्हिस बी बंद झाली. मग अगदी ज्या वरती टेरेसवर पुजारी गेले, कारण की दुसरा मजला बी भरून गेला पाणी. मग हेलिकॉप्टर सर्व्हिस सुरू झाली. काही लोकांचा रेस्क्यू, काही लोक अजून बी अडकलेले असेल त्यांना घेण्यासाठी ते हेलिकॉप्टर सुरू झाले. मग तो हेलिकॉप्टरवाला वरतून अनाऊन्स करायला, पुजारी बाबा बसा, ही शिडी खाली सोडतोय, बसा त्याच्यात. तर पुजारी काय ऐकत आहे, नाही नाही नाही, तुम्ही यू गो, मला नाही तुमची गरज, माझा प्रदेव आहे माझ्या बरोबर. आतापर्यंत वाचवलंय तर आता पुढेही वाचवेल. तर खूप आग्रह केल्यानंतर मी जेव्हा पुजारी बाबा बसे ना, मग ते हेलिकॉप्टर बी गेलं निघून. तर मग थोड्या वेळात पाणी एवढं वाढलं की ते पुजारी बी त्या पुरात वाहून गेले आणि सरळ पोचले स्वर्गात. स्वर्गात पोचले, पण ते खूप नाराज होते की एवढं करून एक देव आपल्याला वाचवायला नाही आला तर काहीतरी काय बुवा. मग आता तो एवढा भक्ती करत असेल, मग देव स्वतः आले त्यांना भेटायला. काय पुजारी बुवा काय झालं, तुम्ही नाराज आहे? नाही म्हणे, आता देवा तुझ्याबद्दल माझा विश्वासच नाही गेला. म्हणे काय झालं? म्हणे एवढी तुझी दिवस रात्र भक्ती करतोय, पण ह्या संकटातून मला वाचवायला आला नाही. पुजारी बाबा असं कसं म्हणताय? म्हणे केव्हा आलो? म्हणे मी 3 वेळा आलो. म्हणे केव्हा? म्हणे एकदा जीप घेऊन आलो, तुम्ही आले नाही. एकदा होडी घेऊन आलो, तुम्ही आले नाही. एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो, तुम्ही आले नाही. त्याला मी तरी काय करू? म्हणजे तुम्ही जर इनिशिएटिव्ह नाही घेतला तर कसं काय? तर तुम्हाला काम तर करावं लागेल. तो गुण आपल्यामध्ये वाढवावा लागेल, आणि तो वाढवता येऊ शकतो. सातत्य लागतं काम करताना, परसिस्टन्स, हार्डवर्क लागतं. त्याला पर्याय नाही काही. पण ही सुद्धा वृत्ती डेव्हलप होऊ शकते ना, ही एक वृत्तीचा भाग आहे. काय लोक पाहते, नाही मला नाही करायचं, मला त्रास होतो, मला हे होतं, पण ती मानसिकता असायला पाहिजे ना. हे सगळे मानसिकतेच्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये असायला पाहिजे. एक महत्वाची ऍबिलिटी ती तुमच्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे, म्हणजे रिस्क टेकिंग आहे. व्यवसाय म्हणजे त्याचं दुसरं नाव रिस्क आहे. तो रिस्क से इश्क करना सीखना चाहिए, नाही का? रिस्क तर आपल्याला टाळता येणार नाही, घ्यावी तर लागणार आहे. पण उद्योजक कोणती रिस्क घेतो? त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड रिस्क, मोजून मापून. तो ब्लाइंड रिस्क नाही घेत. तर असं नाही का, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर पडून खाली, असं तो नाही. तो काय बघतो की या व्यवसायात मला काय होऊ शकतं, मला काय प्रॉफिट होऊ शकतो, माझी लागत किती आहे, मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती कसे मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार, कोणत्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, हे सगळं बघून मग तो रिस्क घेतो. अभ्यास करून रिस्क घेतो. उद्योजक, उद्याची योजना करणारा उद्योजक. तर ती एक रिस्क टेकिंग ऍबिलिटी त्याच्यामध्ये असते, आणि ही डेव्हलप करता येते.
ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्याला डेव्हलप करावी लागेल. रिस्क तर घ्यावी लागेल, त्याशिवाय तर रिवॉर्ड नाही मिळणार. किनाऱ्यावर राहून पोहता कधीच येणार नाही. यू हॅव टू गेट इन टू इट, नाही का? तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये उतरवता लागणार आहे. इनोव्हेटिव्हनेस म्हणजे त्याला आपण म्हणतो सातत्याने नवनवीन करण्याची एक वृत्ती पाहिजे. सातत्याने काय वेगळं करता येईल, काय डिफरंट करता येईल. गोष्ट तीच असते, परंतु त्याला वेगळ्या पद्धतीने कसं करतात. ते शिव खेराचं फेमस वाक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. ते नवीन गोष्ट करत नाही, मग ते आहे ती गोष्ट नवीन पद्धतीने करतात. शिवाजी महाराज एक ग्रेट अचिव्हर होऊन गेले. गनिमी कावा एक नवीन आविष्कार होता. त्यांना माहिती होतं आपले प्रॉब्लेम्स काय, आपल्या मर्यादा काय आहेत त्यांना माहिती होतं. पण त्याच्यात अडकून नाही बसले. त्याच्या बाहेर काही क्रिएटिव्ह मार्गाचा वापर करून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी युद्ध जिंकले. येस. मग तो इनोव्हेटिव्हनेस जर महाराजांनाही आवश्यक होत तर आपल्याला पाहिजेच. कारण की कॉम्पिटिशन तर तेव्हा तर तीन तीन ठिकाणून त्यांना त्यांच्यावर हल्ले व्हायचे. मोठे मोठे मग ते मुघल साम्राज्य होतं, आदिलशाह, बादशाह, सगळीकडून अटॅक. महाराज तर काहीच नाही त्यांच्याकडे, दगड धोंडेट मावळे. पण हा गनिमी कावा जेव्हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडू शका. तो इनोव्हेटिव्हनेस आज आहे ना, सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. मग सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर मग तुम्ही काय हवं. तुम्हाला का बरं संधी आहे, संधी याच्यासाठी आहे. जर तुम्ही काही वेगळं दिलं तर लोक तुमचं माल घेतील, तुमची वस्तू घेतील, तुमच्या सर्व्हिसेस घेतील. बट यू हॅव टू कम आउट विथ सम डिफरंट थिंग. इनोव्हेशन्स करावं लागतं. गोष्ट तीच आहे पण वेगळ्या पद्धतीने द्यावी लागणार आहे. तसं आम्ही सगळं प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने द्यायचो, आता ऑनलाईन सुरू झालंय. आम्ही चेंज झालो. अनेक चेंजेस माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमात गेले 39 वर्षात येऊन. इनफॅक्ट माझं पुढचं दर दुसरा कार्यक्रम हा वेगळा असतो. की त्याच्यामध्ये काळानुरूप काही वेगवेगळे बदल करावेच लागणार तुम्हाला. तर हे बदल करण्याची जी मानसिकता लागते त्याला, काही लोक आहे त्याच्यातच खुश राहतात. नाही कशाला काय चेंज करायचं, पण तसं नाही चालणार. जर इफ यू आर इन बिझनेस, इनोव्हेटिव्हनेस नंतर मग एक ॲबिलिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. काही झालं तर त्याला जबाबदार मी आहे हे मानण्याची वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे, तर तुमचं शिक्षण होईल. बऱ्याच वेळेला काय आहे, लोकांना ब्लेम गेम खूप असतो. हे त्याच्यामुळे झालं, हे याच्यामुळे झालं, हे याच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, त्याच्यामुळे झालं. आणि मग काय होतं, आपण शिकत काही नाही आणि तशा चुका परत करत राहतो. हे ब्लेम गेम बंद केला पाहिजे. त्याच्याऐवजी तीच गोष्ट रिस्पॉन्सिबल, मी माझ्यामुळे भले यश असो किंवा अपयश असो, याला जबाबदार मी आहे. म्हणजे मग आपलं शिक्षण होतं, शिकतो त्याच्याबद्दल आपण. सो फ्रेंड्स, ह्या गोष्टी आहेत. इन्फॉर्मेशन सिकिंग ॲबिलिटी ही एक ॲबिलिटी आहे जी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. माहिती काढण्याची, माहिती अवेलेबल असते परंतु त्यासाठी ती एक सिकिंग ॲबिलिटी लागते. प्रश्न विचारावा लागतात, विचारावं लागतं लोकांना. लोक विचारलं नाही तर कोणी सांगणार नाही हो. आस्क पीपल. सगळ्याच गोष्ट काही तुम्हाला कम्प्युटर, मोबाईल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही देणार. तुम्हाला ते शोधावं लागेल, 10 लोकांना विचारावं लागेल, तर ते गोष्ट ती ॲबिलिटी आहे, नाही का? असतं परंतु लोक विचारत नाही. कशाला विचारायचं, आपण विचारलं तर आपलं अज्ञान लोकांसमोर आहे. कशाला यामुळे लोक अनेक विचारतच नाही त्याच्यामध्ये. सो ती एक ॲबिलिटी आपल्यामध्ये डेव्हलप करावं लागेल. कमिटमेंट टू वर्क कॉन्ट्रॅक्ट. आपण जे काही काम करतो त्याच्याबद्दल पूर्ण 100% आपली इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे. जिथे कमिटमेंट नाही तिथे रिझल्ट नाही येत. पण कमिटमेंट असेल तर कॉम्पिटन्स येत, कॉम्पिटन्स असेल तर रिझल्ट येत.
हे मी शिकलोय गेल्या 39 वर्षात. कमिटमेंट खूप महत्वाची. मी खूप मी तर एक नवीन कल्चर सुरू केलं, वर्क फ्रॉम हॉस्पिटल. मागचं वर्ष म्हणा किंवा त्याच्या आधी मी कोरोनात मला हॉस्पिटलमध्ये राहण्याचा काय योग आला असं समजा. मागच्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे, कोरोनामुळे, डेंग्यूमुळे, सायटिकामुळे, गॉल ब्लॅडर स्ट्रोकमुळे अनेक अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं. पण त्याच्यामुळे माझं काम तर काही थांबलं नाही. कारण की जर मी कमिटेड आहे, मग त्या काळात मी पुस्तक मी लिहून काढलं, त्या काळात माझे अनेक असे ऑनलाईन लेक्चर झाले. तर ती कमिटमेंट आहे ना. आय एम कमिटेड टू द वर्क कॉन्ट्रॅक्ट. जे काम मी हाताशी घेतले त्याच्याबद्दल मी कमिटेड आहे. 1 लाख लोकांना जेव्हा उभं करायचं मी एक गोल ठेवला आहे, मग त्यासाठी मी असं स्वस्त बसून कसं चालू. मला तर काम करा, मी रविवार बघत नाही का सोमवार बघत नाही का अजून काय दिवस काही बघत नाही. ते कमिटमेंट आहे जी मला करायची आहे, ते करावं लागणार. इफिशियन्सी ओरिएंटेशन. आपण जे आपल्याला आपल्या क्षमतेचा इफिशियंटली वापर करता आला पाहिजे. आपल्याकडे खूप काही क्षमता आहेत, पण त्याचा वापर खूप कमी होतो. असं म्हटलं जातं, तुम्ही एक नॉर्मल लाईफ जगला तर 5% आपल्या क्षमतेचा वापर होतो. थोडं जर तुम्ही उद्योजक किंवा अशा काही प्रोफेशन मध्ये, चॅलेंजिंग प्रोफेशन मध्ये उतरला तर मग तुमचा क्षमतेचा वापर 15% पर्यंत होतो. आणि जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट पर्यंत गेला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रात उतरला तर साधारण 20 ते 25% तुम्ही तुमच्या क्षमता वापरतात. याचा अर्थ असा आहे की खूप जरी काही काही गोष्टी केल्या तरी आपल्या 25% वरती क्षमता वापरली जात नाही, हे संशोधन आहे. परंतु मग क्षमता असून वापरणं न वापरणं हे तर मात्र चुकीचं नाही का. आपल्याकडे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हुसेन बोल्ट हा सगळ्यात वेगवान खेळाडू आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हुसेन बोल्ट पेक्षा वेगाने तुम्ही पळू शकताय माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही सगळेजण जे आता 21 लोक अटेंड करतायत, हे सगळे लोक हुसेन बोल्ट पेक्षा वेगाने पळू शकतात. केव्हा? जर एखादा खुंखार वाघ तुमच्या मागे लागला तर तुम्ही त्या जीवाच्या आतंकाने पळालच ना, नाही का. अनेक गोष्टी मी स्वतः पाहिल्या की लोक एखादा काही प्रसंग आला तर अगदी 100% देतात आणि बस ते काम करतात. इतर वेळेला तेच लोक काही काम नाही करत. म्हणजे प्रसंग आल्यावरच आपण काही काम करावं असं हे जे काही आपलं मानसिक गती बदलावं लागेल. जर अंतरप्रिनियर व्हावं लागेल, व्हायची इच्छा असेल, अचिव्हर व्हायची इच्छा असेल तर सिस्टमॅटिक प्लॅनिंग करावं लागेल तुम्हाला. कोणती गोष्ट आहे ना, आता थोडस प्लॅनिंगची गरज आहे. त्यानुसार प्लॅनिंग करून येतं, त्याचं मॉनिटरिंगची गरज आहे. भारत हा गरीब देश अजिबात नाही, तो दादा विकसित हो राहिला. पण तरी सुद्धा पहिले भारताबद्दल असं म्हटलं जायचं की इंडिया इज नॉट पुअर कंट्री, इट इज पुअरली मॅनेज कंट्री, इट इज पुअरली प्लॅन. आताशी कुठेतरी आपल्याला भारताला आपल्या क्षमता कळाल्या आणि आज भारताचं एक संक्रमण अवस्थेत भारत आहे. विकसनशील देशापासून विकसित देशापर्यंत आपण पोहोचतोय. आजच मी एक जरा वेल्थ क्रिएशनच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. खूप भारी वक्ते होते आणि तिथूनच डायरेक्ट आलो होते. त्यांनी सांगितलं की भारताची जी स्पेंडिंग पॉवर आहे ती प्रचंड वाढते. खूप मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग इंडियन लोक करू राहिले आता, खूप मोठ्या प्रमाणात. अनेक असे क्षेत्र की ज्याच्यामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या, कारण की लोकांच्या हॅबिट्स बदलल्या आहेत, नाही का. आता पहिले आपण म्हणजे असं पहिले असं व्हायचं की एकच वेळा पोटभर जेवण करायचं. आता आपण ऍव्हरेजली 3 वेळा जेवण करायला लागू. कन्झम्पशन वाढ राहिलं ना, त्याच्याने जीडीपी वाढ राहिला. हे तर एक साधं हे आहे. लग्न कार्य वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती स्पेंडिंग किती व्हायला. भारतामध्ये 1.5 कोटी लग्न होतात ऍव्हरेज वर्षात. एका लग्नावरचा खर्च 5 लाखाच्या वरती मिनिमम. हा एकदम म्हणजे गरीबातलं गरीब लग्न जरी असेल 5 लाखापर्यंत खर्च होतो.
काही लोक लग्न तर 20 कोटी 30 कोटी पर्यंत बी जातात. मी स्वतः अटेंड केलेले आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वाढून राहिल्या ना, ह्याच्याने एकंदरीत काय कन्झम्पशन वाढवलं अनेक गोष्टींचा. मॉल्स ऑनलाईन मागू राहिलो आपण सगळ्या काही गोष्टी. तर हे सगळं जो एक पॅटर्न बदलू राहिला इंडियाचा, वेगळे घराचं, सगळीकडे आज आपण मोठ्या प्रमाणात स्पेंड करू राहिलो. मग अशा वेळेला जर एवढी जर लोकांची एक डेव्हलप कंट्रीकडे आपली ज्या वाटचाल चालू आहे, तेव्हा मग थोडं जरा याच्यावर काम करायला पाहिजे ना. मग थोडस सिस्टमॅटिक प्लॅन, आपलं जे काही व्हेंचर आहे, मार्केटची अजिबात चिंता करू नका. फक्त तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन उतरा. बाकी पैसे बी देणार तुम्हाला अनेक योजना आहेत. 10,000पासून 10 कोटीपर्यंत लोन मिळू शकतं. लोन नसेल तर अनेक व्हेंचर, तुमच्याकडे आयडिया चांगले असेल तर अनेक व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे, अनेक एंजल इन्व्हेस्टर्स आहे. दे आर रेडी टू इन्व्हेस्ट इन युअर प्रोजेक्ट्स. हजारो लोक असे आहेत की ज्यांना दे आर लुकिंग फॉर सम ऑपॉर्च्युनिटीज. त्यामुळे तुम्ही पैशाची चिंता करणं, बाकी मार्केट मार्केट तर काय इतकं मोठं मार्केट, 140 कोटी लोक जिथे राहतात, आणि जगात आता सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आपला भारत आहे. आणि भारताची पॉप्युलेशन खूप चांगली वाढते, म्हणजे वाढ वाढ व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यावर आपल्यामध्ये काय की, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मागच्या 10 वर्षात 25 कोटी लोक हे गरिबीतून वर आले. बिलो पॉवर्टी लाईन मधले लोक जे होते ते आता वरती गेले. एवढं चांगली डेव्हलपमेंट आहे. आणि आज मिडल क्लास आपला जो आहे 62 कोटीच्या वर गेलाय. युरोपची पॉप्युलेशन सुद्धा नाहीये तेवढी. सगळा युरोप मिळून पॉप्युलेशन आहे 58-59 करोड. आपलं मिडल क्लासची पॉप्युलेशन 62 करोड आहे. आपला जो रिच क्लास आहे त्याची पॉप्युलेशन 32 करोड झाली आहे. अमेरिकेच्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामुळे मार्केटची काही चिंताच नाही आपल्या भारतामध्ये. युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेपेक्षा बी मोठं मार्केट हे इंडिया एकट आहे. मग फक्त गरज आहे की या सगळ्या गोष्टी घेऊन उतरण्याची. म्हणजे युद्धाला जायचं असेल तर सगळी शस्त्र अस्त्र, सगळे काही प्रोटेक्शन गोष्टी या सगळ्या बरोबर घेऊन उतरलं पाहिजे की नाही. You have to come out with all that things. Then only you can win the battle. मग हे उद्योग जगासाठी शस्त्र अस्त्र काय आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स, प्रॉब्लेम सॉल्विंग ऍटिट्यूड डेव्हलप करावं लागेल, नाही का. दॅट यू नीड टू इन्क्रीज. आणि ऑफकोर्स या सगळ्यांबरोबर तुमचा कॉन्फिडन्स हा वाढवा लागेल. आता तुम्ही म्हणा हे सगळ्या गोष्टी खऱ्या, पण ह्या विकसित कशा होतील? त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. काही सिच्युएशन या कार्यक्रमात, 3 दिवसाच्या कार्यक्रमात, 2 दिवसाच्या कार्यक्रमात काही सिच्युएशन तयार केल्या जातील, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे. आणि मग कसं आहे, मी सांगितलं ना तुम्हाला, एखाद्याला सांगितलं की अरे तुझ्यामध्ये जरा हे रिस्क टेकिंग ऍबिलिटी नाही, असं तर म्हणे, तुम्ही काय सांगता मला माहिती नाही आहे. मी सांगून नाही होणार आहे. हे तुम्हाला रिअलायझेशन व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्टी कराल, मी सांगितलं या रस्त्यावर खूप काटे, नाही थांबा जाऊ. तुम्ही जेव्हा जाल ना, एखादा पायात जेव्हा जाईल, तर मग अरे यार आहे. रिअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रिअलायझेशन लीड्स टू चेंज. जेव्हा रिअलायझेशन होतं तेव्हा चेंज. असं कोणी काही जरी सांगितलं तर ते नाही होणार कदाचित. आपण मानतो ना कळतंय पण ओळख नाही. पण जोपर्यंत आपल्याला असं काही रिअलायझेशन होत नाही, मग चेंज. हे रिअलायझेशन आणि हे बाय एक्सटर्नल फोर्सने होण्यापेक्षा इंटरनल फोर्सने होणं जास्त गरजेचं आहे, नाही का. एखादं भाषण ऐकलं आपल्या वाटतं अरे वा 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 करायला पाहिजे, हे एक्सटर्नल फोर्स. पण आतून जेव्हा कळतं ना ते, तर मग तो परमनंट चेंज. तर तो चेंज तुमच्यामध्ये होण्यासाठी माझ्याकडे असे उदाहरण आहे. 360 डिग्री चेंज झालेले लोक आहेत. 360 डिग्री. आणि ते आजही म्हणतात सर तुमचं तो
हा अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग, अचिव्हर माइंडसेटचं ट्रेनिंग, ह्याच्याने आमची लाईफ बदलली. चेंज झालं माणसं, असं नव्हतो आम्ही पण आता असं झालं. हे सगळं चेंज करता येतं म्हणून तर त्या याच्यावर आम्ही काम करू राहिलो. बरं, या 2 दिवसाच्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर अजून काय गोष्टी घेतो आम्ही. एक 7 चक्र मेडिटेशन आहे. तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल, आपल्या बॉडीमध्ये वी हॅव गॉट 108 चक्र. आणि हे आपल्या बॉडी चालवण्याचं, संतुलन करण्याचं काम हे सगळे चक्र करत असतात. त्याच्यातले जे 7 चक्र आहे, मूलाधार पासून वरच्या क्राऊन चक्र, ही 7 चक्र जे आहे ना, हे ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. याच्याने तुमची प्रकृती बी चांगली राहते आणि मेन म्हणजे तुमच्या माइंडसेट हा पॉझिटिव्ह होण्यासाठी खूप मदत होते, नाही का. हे 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 7 चक्र मेडिटेशन सुद्धा आपण त्याच्यात घेतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सगळ्यांनी बोलून मग त्या 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं ते सगळं आपण एक प्रॅक्टिकल गोष्टी घेतो, की जे नंतर तुम्ही लाईफ 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 जोपर्यंत तुम्ही काम करणार तोपर्यंत ते करत राहा. अगदी हृदयरोग सुद्धा तुम्हाला पळवता येऊ शकतो जर तुमचं, आणि क्राऊन चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऍक्टिव्हेट झाल्या तर हे होऊ शकतं. मला मागच्या वर्षी म्हणजे 29 मार्च टू बी प्रिसाइज, त्या दिवशी मला ब्रेन हॅमरेज झालं. तुम्हाला कल्पना असेल कदाचित मित्रांनो, की ब्रेन हॅमरेज झाले लोक 99% लोक पॅरलाइज होतात किंवा कोम्यात जातात किंवा अगदी वरही जातात. मी 100% बॅक आहे. याला कारण ते चक्र आहे असं 100% नाही, पण ऑफकोर्स माझी मानसिकता आहे, माझं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. तर तो ऍटिट्यूड जर आपल्यामध्ये आला तर यस, ते होऊ शकतं. ती मानसिकता जर आपल्यामध्ये बसली तर आपणही करू शकतो. तर ते 7 चक्र मेडिटेशन अशी आहे का, एक सिद्ध कामना क्रिया आहे. तर त्या सिद्ध कामना क्रियेमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जातील, त्याप्रमाणे जर तुम्ही काही गोष्टी करायला लागल्या आणि त्याच्यावर एक डायमंड डायरी फॉर अचिव्हमेंट हे जर तुम्ही लिहायला लागले तर डेफिनेटली खूप मोठा परिवर्तन तुमच्यामध्ये होऊ शकतो. तुमचं सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करण्याचं काम आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप पॉवर आहे. पुस्तक आहे एकदम मर्फीचं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. खूप प्रचंड क्षमता आहे आपल्या माइंडमध्ये, खूप काही गोष्टी आपण करू शकतो. लोक माइंडसेटवरच बऱ्याच गोष्टी करू राहिले. आम्ही बी तोच, हा माइंडसेट साठीच हा सगळी गोष्टी करतो. सो फ्रेंड्स, नाव इज द टाइम दॅट आपण जरा अचिव्हर व्हावं. आणि त्यासाठी मग ही मानसिकता जी आहे ही तुमची विकसित करण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कसा होणार आहे, केव्हा होणार आहे, ते सगळं माहिती देतो तुम्हाला. 27 आणि 28 जानेवारी म्हणजे येत्या शनिवार, नेक्स्ट वीक मध्येच हा कार्यक्रम, जो सकाळी 8:30ला सुरू होईल 27 तारखेला. मग तो जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत. जसं 9:30ला आमचा ते थीमॅटिक ऍपर्सेप्शन टेस्ट, हा बेस होता डेव्हिड मॅकलेलनचा. तुम्ही जर डेव्हिड मॅकलेलनला गुगल केलं तर तुम्हाला लक्षात येईल त्यांनी थीमॅटिक ऍपर्सेप्शन टेस्टवर काम केलंय. ती टेस्ट तुमची इथे होणार आहे, की ज्याच्याने तुम्हाला कळणार आहे की तुमच्यामध्ये अचिव्हमेंट मोटिवेशन किती आहे. एक क्वेश्चन आहे एंटरप्रेन्योर कॉम्पिटन्सीची, ती तुम्हाला दिली जाणार आहे. आणि तुम्हाला एक असाइनमेंट दिली जाणार, हु एम आय, मी कोण आहे. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस केल्या जातील. मग करत एक त्या हु एम आय वर डिस्कशन आहे. मग देन तुम्हाला काही सिम्युलेशन एक्सरसाइजेस आहेत आफ्टर लंच. परत 10 वाजेपर्यंत, सकाळी 8:30ला सुरू झालेला कार्यक्रम रात्री 10 पर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी, इंटरॅक्शन्स होणार आहे. लंच डिनर बी होईल, ब्रेकफास्ट बी होईल. पण त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी
सुद्धा होणार आहे, की ज्यामुळे तुमच्या कॉम्पिटन्सीज तुम्हाला समजायला मदत होईल आणि काय बदल केलं पाहिजे ते कळायला मदत. 28 तारखेला म्हणजे रविवारी आपण सकाळी मेडिटेशन आहे आपलं. मेडिटेशन म्हणजे 7 चक्र मेडिटेशन, सिद्ध कामना क्रिया, अचिव्हमेंट मोटिवेशनची थिअरी काय ती तुम्हाला कळवली जाईल. मग देन त्याच्यामध्ये परत एक्सरसाइज, तुम्ही जे काही थिमॅटिक परसेप्शन टेस्ट केले आहेत त्याचं अनालिसिस, त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. मग परत काही दोन अजून एक्सरसाइजेस आहेत त्या होतील आणि ऍट द एंड ऑफ द डे एक तुमचा एक ऍक्शन प्लॅन तयार होईल. आपल्या क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या बिहेव्हिअरल चेंज करण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्याला काही अचिव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून. तर तुम्हाला या क्षमतेबद्दल माहिती होतील आणि तुम्ही तो एक प्लॅन तयार कराल. असं सगळं आहे. म्हणजे 2 दिवसात टेक अवे काय राहणार? टेक अवे राहील की युअर ऍक्शन प्लॅन विल बी रेडी, युअर ब्ल्यू प्रिंट विल बी रेडी. बरेच कार्यक्रमात आपण अनेक गोष्टी ऐकतो पण पळत काही होत नाही. तर याच्यामध्ये ती ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार होणार आहे, एक ऍक्शन प्लॅन आहे. चांगलं कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्याच्यामध्ये ऍक्शन प्लॅन राहणार आहे आणि तो ऍक्शन प्लॅन तुम्हाला त्याच दिवशी करायचा आहे. आणि मग त्याचं एक कंटिन्युअस तुम्ही जर काम केलं तर यस, तुम्ही सगळे लोकांमध्ये तो अचिव्हर माइंडसेट नक्की तयार होऊ शकेल. हे काही, हा माझा 1029वा कार्यक्रम आहे. हा काय पहिला कार्यक्रम नाही. म्हणजे 2058 दिवस मी याच्यासाठी स्पेंड केले आयुष्यात. 2058 दिवस म्हणजे किती दिवस होतात ते तुम्ही सांगू शकता. 6 वर्षाच्या वरती कालावधी मी त्याच्यामध्ये स्पेंड केलाय आयुष्यातला. सो फ्रेंड्स, जरूर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि अचिव्हर व्हा, अशी एक गोष्ट आहे. आय थिंक आता कोणाला काही प्रश्न असतील, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, तर आय एम देअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. हा जो कार्यक्रम आहे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे. अचिव्हमेंट मोटिवेशन काय असतं, अचिव्हर माइंडसेट काय असतो, त्याबद्दल आपण जरा जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. एनी क्वेश्चन्स, हँड रेज करू शकता तुम्ही किंवा तुम्ही अनम्यूट करून माझ्याशी बोलू शकता. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता. तर मी आय एम देअर टू आन्सर युअर क्वेश्चन. येस, काही प्रश्न आहेत का? या कोर्सची फी 5,000 रुपये आहे 2 दिवसाच्या. त्याच्यामध्ये तुमचं जेवण, खाणं, राहणं सगळं आहे. 3 वेळाचं जेवण आहे, 2 वेळेचा ब्रेकफास्ट आहे, राहण्याची अतिशय चांगली व्यवस्था आहे आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर ती फी 5,400 रुपये कोर्स फी आहे. ओके. तर त्याच्यामध्ये सगळ्या काही तुमचं टेक केअर केलं जाणार आहे. सो बाकी सगळी ही लिंक तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिली आहे. तुम्ही ती त्या लिंकवर रजिस्टर करा आणि येस, काही असेल प्रश्न तर जरूर विचारा. काय एनी क्वेश्चन, काही कोणाला प्रश्न असेल तर. हॅलो, इज देर एनीबडी टू आस्क क्वेश्चन? काही प्रश्न आहेत का? अनुप, ऋषिकेश, रेश्मा, श्रीकृष्ण. हा, व्हेन्यू व्हेन्यू जो आहे ना, हा व्हेन्यू जो आहे हा लेस्ली स्वानी सेंटर आहे. हे जे आहे ना देवळी कॅम्प मध्ये एक लेस्ली स्वामी सेंटर आहे. तर त्या देवळी कॅम्प मध्ये हे होईल. लेस्ली स्वामी सेंटर. माझ्या मते तो व्हेन्यू दाखवायचा राहिला गेला मला. हा जो व्हेन्यू आहे ना, आय जस्ट टेल यू वेअर इज द व्हेन्यू. हा व्हेन्यू आहे लेस्ली स्वामी सेंटर. हा भुगूरची रेणुका देवीचं जे मंदिर आहे ते तुम्ही पाहिलं असेल. त्याच्या थोडस एक 200 मीटर पुढे राईट हँडला ह्या व्हेन्यू आहे. अगदी ब्रिटिश कालीन बिल्डिंग आहे. खूप सुंदर प्रिमायसेस आहे. 2,000च्या वरती झाडं तिथे आहेत आणि अतिशय उत्कृष्ट जेवण, राहण्याची व्यवस्था तिथे आहे. त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल. तर हा देवळी कॅम्पला आहे, हा व्हेन्यू आहे. ओके.
आय थिंक बरेच जणांना, म्हणजे जे नाशिकमध्ये लोक आहेत त्यांना तर कदाचित माहिती असेल, हे नाही असेल, बरेच नाशिककरांना हा व्हेन्यू माहिती नाही, असाही माझा अनुभव आहे. बरेच जण म्हणतात आम्ही पहिल्यांदाच आलो तिथे. खूप सुंदर व्हेन्यू. इट्स अ व्हेरी गुड व्हेन्यू. जरूर तुम्ही या. काही विचारायचं अजून कोणाला? एनिथिंग मोर यू वॉन्ट टू आस्क? काही प्रश्न आहेत कोणाला? वेळ ऍडजस्ट करून कळवतो. ओके ओके. संपर्क त्या लिंकवर करा. अनुपा, तुम्ही, तुमच्याकडे माझाही नंबर आहे माझ्यामध्ये, तर तुम्ही करू शकता. आणि आमच्या ऑफिसचा नंबर आहे, तर त्या ऑफिसच्या नंबरला तुम्ही जरूर हे करता. सर्व विचारता आपल्या मनाचा शेतकरी उद्योजक कसा होऊ शकतो, कशा होऊ शकतो त्याची आहे. हा, त्यासाठी काही योजना असेल तर सांगा. मराठवाड्यातल्या कुठलंही तर असं काही नाही. म्हणजे काय असतं, हे आपल्याला असं वाटतं हा भाग हा. रेश्मा मॅडम, ते करा, आवाज येतोय. हे बा, अनुप, हा नंबर बी दिलाय. सांगायचं काय की मराठवाडा वगैरे हा विषय नसा. आपले विकसित ते गाव म्हणजे अविकसित तो प्रांत नसतो, अविकसित लोक असतात. जर लोकांची मानसिकता बदलली तर ते सगळं होऊ शकतं. म्हणून तर हा कार्यक्रम आहे. मराठवाड्यातला असो किंवा विदर्भातला असो, तुमची मानसिकता बदलली तर तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. तुमच्या गावात, तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट झाली तर तुमच्या कम्युनिटीची डेव्हलपमेंट होईल, तुमच्या फॅमिलीची डेव्हलपमेंट. तर त्याच्यासाठी तो माइंडसेटची गरज आहे ना, नाही का? हा अगदी ज्याला म्हणतो ना मराठवाडा वगैरे हा विषय नसतो. ठीक आहे, तुम्हाला वाटत, आणि अनेक मराठवाड्यातले लोक खूप करोडपती झाले, खूप अब्जोपती आहेत. जालना तर असं गाव आहे की जिथे, म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमी तिथून चालते. बरेच लोक मला माहिती आहे, बरेच त्या क्षेत्रातले, जालना असेल किंवा अगदी बीडचे काही लोक मला माहिती आहे, अगदी तुमच्या परभणीचे लोक माहिती आहे. बरेच उद्योजक मला माहिती आहे की जे खूप चांगलं काम करतायत. त्यांचे प्रोडक्ट जगभर गेलेले असे सुद्धा अनेक लोक आहेत. मग ते तर मराठवाड्यातच होते ना, मग ते कसं काय झाले? त्यांच्यामध्ये ती मानसिकता मेन आहे ना, तो माइंडसेटच मेन आहे. आपण या गोष्टीकडे लक्षच देत नाही, योजनेकडे लक्ष देत राहतो. कोणती योजना आली, काय त्याचं बेनिफिट घ्यायचा. अरे जरुरी, पण योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी तो उद्योजक तर तयार व्हावा लागेल. तो जर तयार नसेल तर योजना तर खूप आहे. 10,000पासून 10 कोटीपर्यंतच्या योजना आहेत. लोन मिळायला काही अडचण नाही आहे, अनेक काही गोष्टी आहेत. परंतु जर माझं तयारीच नसेल मानसिकता, तर लोन मिळून उपयोग काय आहे? अनेक लोक लोन मिळाल्यानंतर सुद्धा गरीबच राहिलेले आहे, प्रॉब्लेम राहिलेले. तुम्ही आता ऐकलं असेल ते कोण बनेगा करोडपती, ज्याला 7 कोटी रुपये मिळाले होते, तो आज एकदम रस्त्यावर येऊन गेलाय. म्हणजे पैसे आले म्हणजे तुम्ही उद्योजक व्हाल असं नाहीच आहे ना काही. ते आलं तर किती फिरत होतं की त्याला कोण, तो म्हणला कुठून मी कोण बनेगा करोडपती चालू आणि कुठून माझं सगळं जीवन बरबाद होऊन गेलं. म्हणजे करोड रुपये मिळून सुद्धा, हुशार असून सुद्धा तो रस्त्यावर आला. म्हणजे ते हुशारी पैशापेक्षाही गरज आहे तुमच्या मानसिकतेची. तर तो माइंडसेट तयार व्हायला पाहिजे. इतक्या वेळ मी विवेचन तेच करत होतो. तर ते मानसिकता तयार करा ना. मेन आपण आपण बरं दुसरीकडेच भरकडत राहतो आयुष्य. इथून हे मिळेल, तिथून ते मिळेल, तिथून ते मिळेल. पण तुझ्यामध्ये काय ते तर बघ यार. ओके, जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ. तुमच्या स्वतःवर फोकस करा, तुमच्या मानसिकतेवर खूप फोकस करा. ओके, अजून काही कोणाला प्रश्न आहेत का? ऋषिकेश, धन्यवाद. या कार्यक्रमात सगळ्यांना. हा, तर श्रीकृष्ण, काही प्रश्न आहे तुम्हाला? हा, बोला. हो सर, हा जो कार्यक्रम प्रत्येक महिन्याला असतो का कसं आहे हा नंतर? महिन्या हा साधारणपणे 3 महिन्यातून एकदा होतो हा कार्यक्रम, साधारणपणे 3 महिन्यात. का ते जर मी प्रयत्न करतोय याचा, जर नाही, जरूर या, त्यासाठी जरूर या. विचारतो.
कसं आहे, वेळ काढावं लागेल ना, करावं लागतं प्लॅनिंग. हो तुम्हाला 8 दिवस आधी कळालेलं आहे, करा प्लॅन जरा. हो सर, ते ऍक्च्युली मसाल्याचा तो पण कोर्स चालू आहे, डिहायड्रेशनचा पण आहे, त्या ह्याच्या सगळ्यामध्येच जॉब पण आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी प्रयत्न करतोय, तर झालं तर बघा बेस्ट. बघा, बनवा, थोडा टाइम काढा. हो हो, पण नक्की. कारण की क्लास क्लास पण चालू आहेत ना दुसऱ्याचे आपले स्पायसेसचे, नाही नाही, डिहायड्रेशन. बरोबर आहे, असेल ना, नक्की नक्की तुम्ही आमच्या कार्यक्रमात आहातच, तर डेफिनेटली बघा काय करता येईल तुम्हाला. शनिवार हो रविवारी तसं आपल्याला होऊ हो हो. शकतंय, म्हणून शनिवार रविवारीच ठेवतो आम्ही आता 99%. थँक्यू सर. ओके. येस येस येस, श्रीकृष्ण. मला अजून काही कोणाला प्रश्न आहेत? अं, खूप काही कोणाला प्रश्न नसावेत असं अपेक्षा आहे. अं, ठीक आहे. सो प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड्स. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना उद्याच्या कार्यक्रमाच्या सुद्धा शुभेच्छा. आपल्या राम मंदिरात रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांसाठी, सगळ्यांसाठी, सगळ्या भारतीयांसाठी. असं काही हिंदू धर्म आहे असं नाही, सगळ्या भारतीयांसाठी एक मोठा कार्यक्रम. आणि की जी आपली परंपरा आहे, जे आपलं आद्य दैवत आहे, त्याची प्रतिष्ठापना 500 वर्षानंतर तो दिवस येतोय. तर सगळ्यांना शुभेच्छा त्याच्यासाठी. मनात राम ठेवा, रामाचं प्रतिष्ठापना करायची, प्राण प्रतिष्ठा जरूर करा, सगळं काही करा, पण तो रामाच्या गोष्टी आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करा, नाही का. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जे आहेत, त्यांच्या गोष्टी जर वाचल्यानंतर मग आपल्याला कळेल की राम काय होतं. तर आपण जरूर त्या गोष्टी आपल्यामध्ये आणाव्यात. आणि येस, एक खरं रामराज्य, रामासारखे लोक तयार झाले. तर सगळ्यांना शुभेच्छा. जरूर सगळ्यांनी उद्याचाही कार्यक्रम अटेंड करा आणि आपला जो अचीवर माइंडसेट प्रोग्राम आहे तोही अटेंड करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.